नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीत आपलं स्वागत आहे। आजचा जो मुख्य परीक्षा झाला त्या मुख्य परीक्षेतील महाराष्ट्राच्या इतिहासावरील विश्लेषण आपण पाहूयात मित्रांनो। पहिला प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न समाज सुधारकांशी संबंधित आहे मित्रांनो। 1917च्या खामगावमधल्या मराठा शिक्षण परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आणि अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांनी वरील स्टेटमेंट केलेलं आहे मित्रांनो। तर ह्याचं उत्तर असेल रायश्री शाहू महाराज मित्रांनो। त्यानंतर जो दुसरा प्रश्न येतो मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले? नीट आहे का मित्रांनो, मुंबई येथून केलेलं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो दीनबंधू। ऍक्च्युली दीनबंधूची सुरुवात कृष्णराव भालेकरांनी 1877 साली केलेली होती आणि ते पुढे बंद पडल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडेंनी तो मुंबईला नेला आणि तिथून तो मित्रांनो 1880 पासून तो पुनर्प्रकाशित करण्यात आलेला आहे। या दीनबंधू या वर्तमानपत्रावरील जे ब्रीद होतं मित्रांनो ते होतं जर्नल डिवोटेड टू द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास मित्रांनो। या दीनबंधू आणि दीनमित्र यावर दोन प्रश्न यावेळेस आलेले आहेत मित्रांनो। समाज सुधारकांवर जरा जास्त भर दिसतोय मित्रांनो। त्यानंतर वर्तमानपत्रांविषयीचा एक प्रश्न आहे मित्रांनो। परत एकदा वर्तमानपत्र चालू बघा मित्रांनो। वर्तमानपत्रांविषयी जर बोलायचं झालं तर मित्रांनो न्यू इंडिया आणि ट्रिब्यून मित्रांनो, न्यू इंडिया आणि ट्रिब्यून बद्दल जर बोलायचं असलं तर सरकारची जेव्हा दडपशाही चालू होती त्यावेळेस हे चालू झालेलं होतं मित्रांनो। द मद्रास मेल हे भारतातील पहिलं मित्रांनो सायन दैनिक आहे मित्रांनो, इव्हनिंग हे मित्रांनो। इंदू प्रकाश, मामा परमानंद, नर फाटक मित्रांनो आणि त्याचनंतर मित्रांनो वंदे मातरम हे जहालवादी विचारसरणीचं आहे मित्रांनो। तर त्यामुळे त्याचं जे उत्तर मित्रांनो ते 2 नंबर मित्रांनो, ते 2 नंबर मित्रांनो। आता न्यू इंडिया हे ॲनी बेझंट यांनी 1914 साली चालू केलेलं आहे। ट्रिब्यून 1881 आहे मित्रांनो। द मद्रास मेल 1928 आहे। इंदू प्रकाश 1862 आहे, विष्णुशास्त्री पंडितांचं मित्रांनो। आणि वंदे मातरम मित्रांनो बिपिनचंद्र पालांनी सुरुवात केलेली होती। अरविंद घोष याचे संपादक होते। लाला लजपत रायांनी हे वर्तमानपत्र चालू केलं होतं आणि माधव भिकाजी कामांच्या वर्तमानपत्राचं नावही वंदे मातरम होतं मित्रांनो। त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले? सत्यशोधक समाजावर हा सेकंड प्रश्न येतोय मित्रांनो। सत्यशोधक समाजावर सेकंड प्रश्न येतोय आणि एकाच वर्तमानपत्रावर हा परत दोनदा किंवा तिसऱ्यांदा रिपीट होतोय असं म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो। दीनबंधू कृष्णराव भालेकरांनी सत्यशोधक समाजाचा विचार प्रसार करण्यासाठीच चालू केलेले वर्तमानपत्र होतं मित्रांनो। त्यानंतर येतं दीनमित्र मित्रांनो। हे दोन्ही सत्यशोधक समाजाच्या चळवळीला पाठिंबा देत होते। ज्ञानोदय हे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी होतं आणि ज्ञानप्रकाश लक्षात घ्या त्याला उत्तरेसाठी होतं मित्रांनो। त्यामुळे याचं जे उत्तर येईल मित्रांनो ते अ आणि ब मित्रांनो। याचं उत्तर जे येईल ते अ आणि ब आहे मित्रांनो। दीनबंधू 1 जानेवारी 1877 कृष्णराव भालेकर मित्रांनो। दीनमित्र 1884 मुकुंदराव पाटील मित्रांनो। दोघंही सत्यशोधक समाजाचे सदस्य आहेत, सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचे आहेत मित्रांनो। ज्ञानोदय हे अजूनही सध्याही चालू असलेलं ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी हेनरी व्हॅलेंटाईननी चालू केलेले वर्तमानपत्र आहे मित्रांनो। आणि ज्ञानप्रकाश मित्रांनो कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी 1849 साली सुरू केलेलं होतं मित्रांनो। तुम्हाला या समाज सुधारकांच्या याच्यातला जो संदर्भ आहे तो या वरील पुस्तकात तुम्हाला भेटतोय मित्रांनो। त्यानंतर महाराष्ट्रात रयतवारी पद्धत मित्रांनो हा प्रश्न थोडासा जटिल आहे मित्रांनो। टायटल टाकलंय रयतवारी पद्धत आहे मित्रांनो। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरल विचारलंय मित्रांनो। गव्हर्नर जनरल जर बोलायचं झालं मित्रांनो, गव्हर्नर जनरल 1820 ला रयतवारी स्टार्ट होते मित्रांनो। तर तो येतो हेस्टिंग येतो मित्रांनो, तो येतो हेस्टिंग मित्रांनो आणि ते ऑप्शन नाहीये। मग दुसरं जर ऑप्शन बघायचं झालं तर महाराष्ट्रात जेव्हा रयतवारी स्टार्ट झालेली होती तेव्हा महाराष्ट्रात किंवा त्यावेळेसचं नाव आहे बॉम्बे प्रांत मित्रांनो। त्यावेळेसचा जो गव्हर्नर होता तो सर जॉन माल्कम होता, पण तो बॉम्बेचा गव्हर्नर आहे। इथे एक स्पेसिफिकली शब्द टाकण्यात आलाय, तो शब्द आहे मित्रांनो गव्हर्नर जनरल। त्यामुळं आयोग याचं उत्तर काय देतं ते पाहावं लागेल मित्रांनो। आयोग काय त्याचं उत्तर काय देतं ते पाहावं लागेल मित्रांनो। आता हार्डिंगचं जर पहिला बघायला गेला तर मित्रांनो हार्डिंग आपल्याकडे 2 येतात मित्रांनो। एकाचा कार्यकाळ 1844 ते 1848 आहे आणि दुसऱ्याचा जो 1910 ते 1916 आहे मित्रांनो। सर जॉन माल्कम रिपीट करतोय, हा मुंबईचा गव्हर्नर आहे मित्रांनो, हा मुंबईचा गव्हर्नर आहे मित्रांनो। सर कॉर्नवॉलिस बद्दल जर बोलायचं झालं तर तो आधीच आहे मित्रांनो 1786 ते 1793। कॉर्नवॉलिस बद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो कायमधारा पद्धत येते मित्रांनो, कायमधारा पद्धत येते। आणि वेलस्ली बद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो तैनाती फौज मित्रांनो, तैनाती फौज। त्यामुळं आयोग याचं उत्तर काय देते हे आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो। त्यानंतर महाराष्ट्रातील जी पहिली राजकीय संघटना आहे
बॉम्बे असोसिएशनशी खालीलपैकी कोण संबंधित होतं मित्रांनो? दादाभाई नौरोजींची मूळ कल्पना आहे मित्रांनो. त्यानंतर नाना जगन्नाथ शंकर शेठ त्याचे पहिले कार्याध्यक्ष आहेत आणि भाऊ दाजी लाड त्याचे पहिले चिटणीस आहेत मित्रांनो. मग यामुळे उत्तर जे येतं ते अ, ब आणि क पहिलं आहे मित्रांनो. न्यायमूर्ती रानडेंबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे हे पुणा सार्वजनिक सभेशी संबंधित होते मित्रांनो. न्यायमूर्ती रानडे हे पुणा सार्वजनिक सभेशी संबंधित होते. ह्यांचा बॉम्बे असोसिएशनशी संबंध नव्हता. त्यामुळे ऑटोमॅटिकली याचं जे उत्तर येईल मित्रांनो ते उत्तर असेल 1 मित्रांनो. आणि बॉम्बे असोसिएशनची जी स्थापना झालेली आहे ती 26 ऑगस्ट 1852 आहे. मुंबईतील पहिली राजकीय संस्था आहे आणि ज्या राजकीय संस्थेच्या सगळ्या मागण्या बऱ्यापैकी मागण्या इंग्रजांनी पूर्ण केलेल्या होत्या मित्रांनो. ह्याचा संदर्भ तुम्हाला आधुनिक भारतातील समाज सुधारक या पुस्तकातून मिळेल मित्रांनो. त्यानंतर स्वाध्याय आश्रम मित्रांनो. स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? ही स्थापन केलेली आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी मित्रांनो. बऱ्याचशा तरुण मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा किंवा वक्तृत्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांनी गोळा केलेले होते. प्लस मित्रांनो त्यातनं स्वाध्याय आश्रमाची सुरुवात स्पेसिफिकली स्पेसिफिकली विधवा विवाहासाठी असेल लक्षात घ्या. त्यानंतर महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही सुरुवात झालेली होती जी 1921 सालची आहे मित्रांनो. ह्याचा रेफरन्स सुद्धा तुम्हाला या पुस्तकात भेटेल मित्रांनो. त्यानंतर येतं तो म्हणजे ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती मित्रांनो. महसूल पद्धती कालानुक्रम मित्रांनो. परत एकदा रयतवारी रिपीट झालेली आहे. यावेळेसचा जर प्रश्नपत्रिका बघायला झाला तर मित्रांनो समाज सुधारकांवर आहेत, वर्तमानपत्रांवर आहे आणि कर प्रणालीवर आपल्याला दिसतोय मित्रांनो. यामध्ये कायमधारा पद्धत येते, त्यानंतर महालवारी पद्धत येते, बोली पद्धत येते, रयतवारी. रयतवारी आणि महालवारी एकाच सालचं आहे मित्रांनो. रयतवारी आणि महालवारी एकाच सालचं आहे. बोली पद्धत सुरुवातीची मित्रांनो 1873 मित्रांनो आणि कायमधारा पद्धत त्या दरम्यानची आहे. त्यामुळे ह्याचं जे उत्तर येतं ते ड, अ, क, ब मित्रांनो आणि हे इन डिटेल मित्रांनो. कायमधारा 1793 कॉर्नवालिस, बोली पद्धत 1772 वॉरन हेजिटिंग्स, महालवारी आणि रयतवारी परत हाच विषय आहे मित्रांनो. परत हाच विषय सुरुवात करणारे हेस्टिंग्स आहेत जे आपण पहिल्या प्रश्नात बघितलेलं होतं मित्रांनो. नेक्स्ट शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ आहे मित्रांनो. भारतात प्रथम कुणी केली? प्रश्न मजेशीर आहे मित्रांनो. यामध्ये सत्यशोधक समाज ऑप्शन्स आहेत, कृष्णराव भालेकर आहेत, सार्वजनिक सभा आहे मित्रांनो. सेनापती बापटांचा संबंध येत नाही. कृष्णराव भालेकरांनी त्यांच्या वर्तमानपत्रातनं बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत मित्रांनो. सार्वजनिक सभेने शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन एक अहवाल सुद्धा सादर केलेला आहे मित्रांनो. पण सर्वप्रथम मित्रांनो सत्यशोधक समाजाने केलेला आहे 1873ची गोष्ट आहे मित्रांनो. ही 1873ची गोष्ट आहे मित्रांनो. कृष्णराव भालेकरांनी 1895 मध्ये जेव्हा काँग्रेसचं पुण्यात अधिवेशन होतं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेस एक 70 फुटी पुतळा लावलेला होता, कडबा भरलेला, आणि त्यावर लिहिलेलं होतं की बाबा आमच्या 19 कोटींपैकी 19 जणांची तरी तुम्हाला काळजी आहे का? शेतकऱ्यांचा कैवारी हे वर्तमानपत्र त्यांचं 1893चं आहे. त्यांचे तिन्ही वर्तमानपत्रातलं लिखाण आहे मित्रांनो. दिनमित्रमध्ये, शेतकऱ्यांचे कैवारी, राघवभूषणमध्ये. पुन्हा सार्वजनिक सभेने काय केलं असेल तर 1873 साली शेतकऱ्यांची आर्थिक पाहणी करून अहवाल सादर केलेला होता मित्रांनो. पण सार्वजनिक सभा सत्यशोधक समाजाने मात्र चळवळ उभी केलेली आहे मित्रांनो. जोड्या जुळवा मित्रांनो. इथं परत एकदा समाज सुधारकांचा प्रश्न येतो मित्रांनो. छत्रपती शाहू महाराजांनी गैरब्राह्मणांसाठी शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केलेली आहे. आपण जर पहिला प्रश्न बघितला आणि आताचा जर प्रश्न बघितला तर समाज सुधारकांमध्ये ब्राह्मणेतर चळवळीला हा दुसरा प्रश्न येतोय. समाज सुधारकातल्या वर्तमानपत्रांवर 2 प्रश्न येत आहेत मित्रांनो आणि कर प्रणालीवर एक प्रश्न आहे. प्रश्न बऱ्यापैकी रिपीट होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. पंजाबराव देशमुखांबाबत जर बोलायचं झालं तर शिवाजी शिक्षण संस्था. गोपाळ गणेश आगरकरांनी मित्रांनो स्वयंवर पद्धतीची मागणी केलेली होती लग्नाची. ही मागणी आहे लक्षात घ्या. आणि महादेव रानडेंबद्दल जर बोलायचं झालं, न्यायमूर्ती रानडेंबद्दल, विधवा विवाहोत्तेजक मंडळ मित्रांनो, विधवा विवाहोत्तेजक मंडळ. त्यामुळे ह्याचं जे उत्तर येईल उत्तर नंबर 3 असेल मित्रांनो. ह्याचं जे उत्तर येईल त्याचं उत्तर नंबर 3 असेल मित्रांनो. हे झालं विधवा विवाहोत्तेजक मंडळी 1865 मित्रांनो. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचं जे वैदिक स्कूल आहे ते 1920 आहे आणि मित्रांनो पंजाबराव देशमुखांचं जे 1932 आहे. शाहू महाराजांबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो 1920, 21 आणि 22 म्हणजे ज्या घटनांना 100 वर्ष झालेली त्या 100 वर्षावर प्रश्न आधारित दिसत आहेत मित्रांनो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे.
द युनिक अकॅडमी मित्रांनो अराज्यपत्रित सेवे संदर्भात गट ब आणि गट क साठी 9 ऑक्टोबर रोजी एक बॅच लॉन्च करत आहे, जी 2024च्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल मित्रांनो. या बॅचची एक स्पेशालिटी जर काय असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल मित्रांनो. ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या ॲपवर बघता येईल मित्रांनो. या बॅचची वैशिष्ट्ये मित्रांनो गट ब आणि गट क च्या पूर्ण अभ्यासक्रमाची आपण 6 महिन्यात आपण तयारी करून घेतो मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक घटकानंतर एक टेस्ट घेतली जाईल मित्रांनो, ज्याचे मार्क्स तुम्हाला कळवले जातील. त्याचबरोबर मित्रांनो सध्या जो बदललेला पॅटर्न आहे मित्रांनो, त्या पॅटर्ननुसार आपली तयारी केली जाते मित्रांनो. तसेच युनिकच्या विद्यार्थ्यांना युनिकची जी प्रकाशन असतील त्यामध्ये 40% डिस्काउंट मिळतो मित्रांनो. तसेच मित्रांनो सराव परीक्षा घेतली जातात, प्रिंटेड नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात आणि दररोज एक प्राध्यापक लक्षात घ्या इथं असतो, विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी असतो, विद्यार्थ्यांचा डाऊट क्लिअरन्ससाठी मित्रांनो. ही बॅच 9 ऑक्टोबर रोजी जरी सुरुवात होणार असली तरी 8 ऑक्टोबरपासून याचे फ्री लेक्चर चालू होत आहेत मित्रांनो. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 जर संचेती प्रिमाइसमध्ये ऑफलाईनला आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही 10 वाजल्यापासून एक लेक्चर बघू शकता कंबाईनच्या 2000 परीक्षेच्या तयारीविषयी. 9 ऑक्टोबर रोजी मित्रांनो भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात संदीप हर्डीकर सर लेक्चर घेतील. त्यानंतर भूगोलाविषयी शिवाजी पवार सर लेक्चर घेतील 10 ऑक्टोबर रोजी. 11 ऑक्टोबरला अर्थशास्त्राविषयी संतोष आदाटे सरांचं लेक्चर असेल. 12 ऑक्टोबरला मित्रांनो राज्यशास्त्राविषयी दत्तात्रय कुलकर्णी सरांचं लेक्चर असेल. 13 ऑक्टोबर रोजी बुद्धिमापन चाचणीविषयी गोविंद हिबारे सरांचं लेक्चर असेल. आणि 14 ऑक्टोबर रोजी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाची तयारी मित्रांनो संतोष जाधव सर घेतील मित्रांनो. आपल्या या क्लासमध्ये स्पेसिफिकली इंग्लिश, गणित, बुद्धिमापन आणि मराठीविषयी विशेष तयारी करून घेतली जाते मित्रांनो. हे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड बघायचं असेल तर ह्या स्कॅन केला तर तुम्हाला तो ॲप भेटून जाईल. आणि इतर विषयी जर चौकशी असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. धन्यवाद.